गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात झाली सकाळी 7 वाजता. मला सकाळी 6 वाजता उठायचं होतं, पण अलार्म लावला पण मला काही जाग आली नाही. पण मी 7 वाजता उठल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली आहे. आता रिकामे कॅरेट शेतकऱ्यांना टाकायचे ते आणि एका शेतकऱ्याच्या पट्टे पण द्यायचे ते. मस्त सकाळ सकाळ गाडी झाडून घेतलेली आणि गाडीमध्ये झाली साफ. तर जाऊयात कामाला पुढच्या. असं मला घरून पाणी न्यावं लागतं, म्हणजे बाहेर पाणी घ्यायला खर्च नाही होत, पैसे जास्त. घरूनच पाणी भरून न्यायचं असतं, चांगलं असते गोष्ट. तर मला आला होता एका शेतकऱ्याचा फोन, टोमॅटो तयार आहेत म्हणून चाललो टोमॅटो भरायला. 2 पाण्याच्या बाटल्या घरूनच भरून घेतल्यात. बाहेर नुसतं पाणी पिलं तर दिवसभरात कमीत कमी 4 ते 5 बाटल्या लागतात. मी एवढे 100 रुपये घालवायला नाही परवडत. चलो, हे आमचे गणपत नाना यांची टोमॅटो भरायचे आपल्याला आता. हे असे नाना एक कॅरेट आम्हाला देतात वरती, मग मी एक कॅरेट सरळ सरळ लाईनीत लावून घेतो. लय उचलायला लागतं तर 25-25 किलोचे कॅरेट. सकाळ सकाळी हे टोमॅटोचं वक्कल भरून झालेलं आहे. आणि असं सकाळी सकाळी लवकर माल भेटला ना की असं गाडीवाल्याला एकदम छान वाटतं. कारण काय होते, आमच्या मार्केटला टायमिंग आहे. मार्केटच्या टायमिंगमध्ये पोहोचलं नाही की मग माल संपायला त्रास होतो. मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगत असतो की बाबांना लवकर आवरा लवकर आवरा लवकर आवरा, पण कोणच लवकर आवरत नाही. एखाद्या जरी म्हणजे बाकीच्या चौघांनी लवकर केलं तरी 5वा लेटच करतो. त्याच्यामुळे असं लवकर माल भेटला की मला जरा बरं वाटतं. पण आज पण एखादा माणूस लेट करणारच. रविवार आहे, आठवड्याचा आमचा पहिला दिवस. पण कालची सुट्टी असल्यामुळे आज लोक जास्त माल काढायला बघतात आणि जास्त माल काढायच्या नादात टाईमकडे लक्ष देत नाही, मग विसरतात की उशीर होऊ शकतो आणि शेवटी उशीर करतातच. बघू आज कोण उशीर करत आहे. टोमॅटोवाल्या काकांनी तर टोमॅटो पटकन दिलेत आपल्याला. अजून कोबी आहे, फ्लावर आहे, टोमॅटो आहे, दोडका आहे, भरपूर काय काय माल आहे आज. ही सोन्याची वांगी, त्याच्या मागे सोन्याची टोमॅटो, हा सोन्याचा बंगला. आपण आलोय सोन्याची टोमॅटो भरायला. ही आपल्याला इकडची वांगी आणि टोमॅटो भरायची होती, पण सोन्याच्या पप्पांनी रस्त्यातच गाडी लावल्यामुळं आता ती गाडी काढून तिकडे लावायला लागेल पहिले. तर फायनली आमची गाडी भरून झालेली आहे. आज भरपूर काय काय माल भरला. राजाच्या कोब्या भरल्या, फ्लावर भरली, चवळ्या भरल्या, टोमॅटो, वांगी, अजून काय गाडीत दोडका, सगळं भरलंय. आणि आम्ही चाललोय आज मार्केटला. आज लवकर गाडी निघाली आहे. रोज लेट होतं, 11 वाजून जातात, पण आज 10 मिनिटं 11ला बाकी असतानाच आम्ही गाव सोडलेलं आहे, जेणेकरून आम्ही आज मार्केटला लवकर पोहोचू, लवकर माल संपवायचा प्रयत्न करू. सध्या गॅस सिलेंडरच्या परिस्थितीमुळे मालाला बाजारचा जरा कमी आहेत, पण ठीक आहे, संपतात कधी कधी शिल्लक पण राहतात. चला भेटू मार्केटला. तर फायनली आपलं मार्केट संपलंय. मार्केट संपून गाडीला गॅस वगैरे भरून सीएनजी गॅस एकच झालं. मी डबल का सांगतोय, सीएनजी भरलं गाडीमध्ये, पेट्रोल टाकलं नाही. आज पेट्रोल नाही टाकलंय, पेट्रोल टाकायला लागेल पुढे जाऊन. आणि आम्ही चाललोय घरी. राजाचा होतो कोबी. राजा कोबी काय भाव संपला? 4-5 रुपये. म्हणजे सध्या कोबीला बाजार नाहीये. राजा रोज येतोय कोबी घेऊन सोबत. रोज नाही येत, आज रविवार होता म्हणून आला. रोज त्याला सुट्टी नसती, तो जातो शाळेत. सुट्टी असले की येतो मार्केटला. तर कोबीला पण बाजार नाहीये सध्या, म्हणजे जवळपास कोणत्याच मालाला बाजार नाहीये. जाऊ दे. तर खेडचं मार्केट झाल्यानंतर आलो घरी. जेवण वगैरे झाल्यानंतर एक फोन आला. कोथिंबीर आहे, नारायणगाव मार्केटला भाडं आहे. ही कोथिंबीर घेऊन जायची नारायणगाव मार्केटला. कोथिंबीरीला पण सध्या बाजार कमी आहेत, पण आलेला माल तर विकावं लागेल, न्यावंच लागतंय. तर असे गाडी लावल्यानंतर आम्ही एक कोथिंबीरीची गड्डी 1-1, 2-2, 3-3, 4-4 जशा हाताला लागतील तशा गाडीत भरायला घेतल्या. ही कोथिंबीर भरून झाल्यानंतर मला दुसऱ्या पण एका ठिकाणी कोथिंबीर भरायची, म्हणजे 2 शेतकऱ्यांची वकलं एकत्र गाडीत मार्केटला न्यायची. तर एका ठिकाणचं कोथिंबीर भरून झाली. ही दुसऱ्या ठिकाणची कोथिंबीर भरायला आपण आलोय. ही पहिलीवाली कोथिंबीर अशी पुढं लावून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे काय होईल, दोन्ही कोथिंबीरी मिक्स नाही होणार. 2 शेतकऱ्यांच्या 2 कोथिंबीरी आहेत. हे दोन्ही घेऊन जायचे आज नारायणगावला. नीट लाव रचून लाव चांगली.
तरी अशा प्रकारे आम्ही हे सगळं एकसारखं लावून घेतलेलं आहे गाडीत, म्हणजे 2 जणांचे माल मिक्स नाही होणार. तर हे साडी लावून झाकून टाकायचं, म्हणजे दुसरी कोथिंबीर टाकलेली त्याच्यात मिक्स होणार नाही. अजून उपटायचं काम चालू आहे कोथिंबीरीचं. तर फायनली आम्ही पोहोचलो नारायणगावच्या मार्केटला. इथं आता हा सदाना खाली होईल. हे असे धन्याचे बकला लावलेले असतात, मग याच्या बिटा होतात. बिटा म्हणजे लिलाव पद्धती, लिलाव होतात. तर मी आलो होतो नारायणगावला कोथिंबीर विकायला, म्हणजे 2 शेतकरी होते आणि त्यांची कोथिंबीर होती. तर इतका उशीर झाला की सगळ्या गाड्या गेल्यात, म्हणजे एकदम कमी गाड्या राहिल्यात. इथे इतक्या गाड्या असतात की खूप गाड्या असतात. आणि हे आत्ताशी हे दोघं कोथिंबीरचं पेमेंट घेऊन येतात आहे. आणि आत्ताशी आम्हाला घरी जायचं, म्हणजे आज खूपच वेळ गेला ह्या ट्रिपला. पण ठीक आहे, माझी गाडी कंटाळा राहू वाट बघून. फायनली आमच्या मार्केटची ट्रिप झाली, संपली. पैसे भेटलेत आणि चालू आम्ही घरी. तर आजचा दिवस संपायला वाजले डायरेक्ट 12. नारायणगावचं मार्केट करून घरी यायला डायरेक्ट 12 वाजलेत. आता इथून पुढे जेवण, इथून पुढे झोप, मग परत सकाळी लवकर उठायचंय. म्हणजे आज सकाळी 7 वाजता उठलो होतो, 12 वाजले ते झोपायला. चलो गुड नाईट.